कल्पना करा, अशी एक पूजा ज्यात कोणतीही बाहेरची वस्तू लागत नाही. म्हणजे फुलं नाही, दिवा नाही, नैवेद्य पण नाही, फक्त मन आणि श्रद्धा. आज आपण अशाच एका गहन विषयावर बोलणार आहोत, श्री स्वामी समर्थांची मानसपूजा. आपल्याकडे यावर विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं सविस्तर लेखन आहे आणि आपला उद्देश आहे की या साधनेमागचं तत्वज्ञान सोप्या भाषेत समजून घेणं. ही केवळ एक प्रक्रिया नाहीये, हा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन आहे. बरोबर. मानसपूजा म्हणजे थोडक्यात मनाच्या मंदिरात स्वामींचं आगमन घडून आणणे. पण ही व्याख्या वाटते तितकी सोपी नाही. याच्या प्रत्येक शब्दात एक खोल अर्थ दडलाय. ही पूजा बाहेरच्या जगातून, असं समजा, आतल्या जगात प्रवेश करण्याबद्दल आहे. यात तुमची कल्पनाशक्ती आणि तुमची भावना, या दोनच गोष्टी खरं तर महत्वाच्या आहेत. ठीक आहे, चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. सुरुवातीलाच ही पूजा बाहेरच्या कोणत्याही तयारीने सुरू होत नाही. म्हणजे लेखनात म्हटलंय की पहिला टप्पा आहे मनाच्या मंदिराची निर्मिती आणि स्वामींचं आवाहन. हे दोन्ही टप्पे एकत्रच घडतात का? म्हणजे हे नक्की काय आहे? खरं तर हे दोन्ही एका मोठ्या प्रक्रियेचे भाग आहेत. आपण याला एक मानसिक रंगमंच तयार करणे असं म्हणू शकतो. पूजेसाठी आधी जागा तयार करावी लागते की नाही? बाह्यपूजेत आपण देवघर स्वच्छ करतो, पण इथे आपल्याला आपलं मन शांत करायचंय. त्यासाठी शांत जागा निवडून दीर्घ श्वास घेऊन विचारांची गर्दी कमी करायची. आणि एकदा मन स्थिर झालं की मग डोळे मिटून आपल्याच आत एका पवित्र तेजस्वी मंदिराची कल्पना करायची. अच्छा, म्हणजे बाह्यच्या स्वच्छतेपेक्षा आंतरिक शांततेला जास्त महत्त्व आहे. पण हे मंदिर उभं करणं आणि मग स्वामींना तिथे बोलवणं, याचा मानसिक परिणाम काय होतो? हे फक्त कल्पनेपुरतं मर्यादित आहे की यामागे काही मानसशास्त्र पण आहे? खूप चांगला प्रश्न आहे. ही केवळ कल्पना नाही, ही एकाग्रतेची साधना आहे. जेव्हा आपण आपलं गोंधळलेलं मन एका ठिकाणी, म्हणजे एका प्रतिमेवर स्थिर करायला लावतो, तेव्हा आपण त्याला एक दिशा देतो. स्वामींचं रूप, कफनी घातलेले, डोळ्यात करुणा, हातात आशीर्वादाची मुद्रा, हे मनात स्पष्टपणे आणणं म्हणजे निराकार ऊर्जेला एका साकार रूपात बांधण्याचा प्रयत्न आहे. यालाच आवाहन सिद्ध होणे म्हणतात. ही प्रतिमा जितकी स्पष्ट, तितकं तुमचं मन त्या क्षणी जास्त एकाग्र झालेलं असतं. हीच पुढच्या साधनेची पायाभरणी आहे. समजलं. म्हणजे आपण आधी आपल्या मनातला गोंधळ कमी करून एक शांत स्पेस तयार करतो आणि मग त्या स्पेसमध्ये स्वामींच्या ऊर्जेला एका निश्चित रूपाने आमंत्रित करतो. ओके, तर आता आपल्या मनाच्या मंदिरात स्वामी विराजमान झाले आहेत. आता त्यांच्या पूजेची सुरुवात कशी होते? कारण आपल्याकडे पूजेचं कोणतेही साहित्य नाहीये. आणि इथेच या साधनेचं खरं सौंदर्य सुरू होतं. पुढचा टप्पा आहे शुद्धीकरण आणि आसन. पण इथेही पाणी नाही आणि आसन नाही. मनानेच कल्पना करायची आहे की आपण सुगंधित पवित्र जलाने स्वामींना स्नान घालत आहोत. त्यानंतर चंदनाचा लेप अर्पण करतोय आणि त्यांना एका सुंदर आसनावर बसवत आहोत. म्हणजे प्रत्येक बाह्य कृतीची जागा एका आंतरिक भावनेने घेतली आहे. पाण्याने स्नान घालणं म्हणजे कदाचित आपल्या मनातील अशुद्ध विचार धुवून काढण्याचं प्रतीक असेल. अगदी बरोबर पकडलंय. प्रत्येक कृती प्रतिकात्मक आहे. हे स्वतःच्याच भावनांचं शुद्धीकरण आहे. चंदनाचा लेप लावण्याची कल्पना आपल्या मनात शीतलता आणि शांती आणते. ही प्रत्येक क्रिया भक्ताच्या आंतरिक समर्पणाला दर्शवते. तुम्ही देवाला काही देत नाही आहात, तर तुम्ही स्वतःच्या आत काहीतरी बदल घडवत आहात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता आपण या पूजेच्या गाभ्याकडे येतो, जो मला वाटतो सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भावनांचा अर्पण म्हणजेच पंचोपचार. मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला जाणवलं की हे पूजेच्या कल्पनेला पूर्णपणे बदलून टाकतं. हो, हा या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. सामान्य पूजेत पंचोपचार म्हणजे 5 वस्तू: गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. पण इथे या 5 वस्तू 5 भावना किंवा 5 संकल्प बनतात. पहिला आहे गंध, म्हणजेच स्वामींच्या चरणी आणि मस्तकावर मनानेच चंदन लावताना शीतलता आणि शांतीची भावना करणे. आणि दुसरं आहे पुष्प, आणि हे मला खूप भावलं. इथे फक्त फुलं वाहिची नाहीयेत. लेखनात म्हटलंय की प्रत्येक फुलासोबत कृतज्ञता, समर्पण, क्षमा किंवा शांती यांसारखा एक भाव अर्पण करायचा. म्हणजे एक फूल वाहताना म्हणायचं, ही माझी कृतज्ञता मी अर्पण करतो. दुसरं वाहताना, मी पूर्णपणे शरण आलो आहे. ही तर एक प्रकारे भावनिक साफसफाईच झाली. नक्कीच. यानंतर येतो धूप. आपण देवासमोर अगरबत्ती लावतो, पण इथे कल्पना करायची आहे की आपल्या आतली सगळी नकारात्मकता,
म्हणजे राग, द्वेष, मत्सर ते त्या धुराप्रमाणे स्वामींच्या तेजात विलीन होत आहे. म्हणजे आपण धूप देवाला नाही तर स्वतःला देत आहोत, शुद्ध होण्यासाठी. ही तर पूजेची उलटी प्रक्रिया झाली. सामान्यतः आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी वस्तू अर्पण करतो. इथे प्रत्येक अर्पण हे स्वतःच्या सुधारणेसाठी आहे. मग दीप म्हणजे दिव्यामागे काय कल्पना आहे? दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या मनात, अंतःकरणात आपण एक तेजस्वी दिवा लावत आहोत, जो अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवत आहे अशी भावना करायची. हा दिवा लावल्याने आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक कळण्याची बुद्धी मिळावी, ही त्यामागची प्रार्थना आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा आणि मला वाटतं सगळ्यात क्रांतिकारी उपचार, नैवेद्य. कारण इथे कोणताही खाद्यपदार्थ नाही. नाही, आणि हेच या पूजेला सर्वसामान्यांपासून ते योगींपर्यंत सर्वांसाठी उपलब्ध करून देतं. विद्यानंद यांच्या लेखनात स्पष्ट म्हटलंय की इथे ईश्वरप्रेम, निर्मळता आणि शुद्ध वृत्ती हाच खरा नैवेद्य आहे. तुमचं शुद्ध, प्रेमळ आणि पूर्वग्रह दूषित नसलेलं मन हेच स्वामींसाठी सर्वोत्तम अर्पण आहे. 1 मिनिट, इथे थोडं थांबूया. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे नैवेद्य म्हणून शुद्ध वृत्ती अर्पण करायची. याचा अर्थ असा होतो की भक्तीसाठी किंवा पूजेसाठी तुमच्याकडे भौतिक साधनसंपत्ती असण्याची गरजच नाही. या एका कल्पनेने तर पूजेला पूर्णपणे डिमॉक्रेटाईज करून टाकलं. म्हणजे कोणीही कोणत्याही परिस्थितीत अगदी मनापासून ही सर्वोच्च पूजा करू शकतो. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, डिमॉक्रेटाईज. ही पूजा वस्तू आधारित नाही तर पूर्णपणे भावना आधारित आहे. ती तुम्हाला कोणत्याही बाह्य बंधनातून मुक्त करते. तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचं स्थान, तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तू या सगळ्याच्या पलीकडे ही साधना जाते. तुम्हाला फक्त तुमचं मन आणि तुमची भावना सोबत हवी. पंचोपचारानंतर काय? भावना अर्पण केल्या, मन शुद्ध झालं, आता साधनेचा आत्मा येतो, म्हणजेच मंत्रस्मरण आणि ध्यान. लेखनात याला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. हो, कारण आत्तापर्यंत आपण जी मानसिक तयारी केली त्या स्थिर आणि शुद्ध झालेल्या मनाला एकाच विचारावर केंद्रित करायचंय. ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनातल्या मनात सतत जपायचा आहे, पण तो यांत्रिकपणे नाही, त्यासोबत एक विशिष्ट भावना जोडायची आहे. कोणती भावना? अशी भावना करायची की प्रत्येक मंत्राबरोबर आपल्या मनातील भीती, अशांतता, चिंता आणि सगळ्यात ताण तो नाहीसा होत आहे आणि त्याची जागा स्थैर्य, विश्वास आणि स्वामींचे आशीर्वाद घेत आहेत. हे जवळजवळ एका हीलिंग ॲफर्मेशन सारखं आहे. हे तर आधुनिक सायकॉलॉजीमध्ये ज्याला कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात त्याच्या जवळ जाणारं वाटतंय. तुम्ही नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचारांनी घेता. मंत्राची पुनरावृत्ती मनाला एका विशिष्ट लहरीमध्ये स्थिर करते. हे वैज्ञानिक सत्य आहे. बरोबर. मानसशास्त्रीय दृष्ट्या याला अल्फा स्टेट म्हणतात, जिथे मन शांत पण जागरूक असतं. विचारांचा गोंधळ कमी होतो आणि एक प्रकारची आंतरिक शांतता अनुभवता येते. हीच तर ध्यानाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. इथे साधक फक्त पूजा करत नाही, तर तो स्वतःला मानसिकदृष्ट्या निरोगी करत असतो. वाह! आता आपण येतो पूजेच्या कळसावर. एकरूपता, सकलांग ध्यान आणि आशीर्वादाची प्राप्ती. सकलांग ध्यान हा शब्द थोडा जड वाटतो. याचा अर्थ काय? सकलांग ध्यान म्हणजे स्वामींच्या संपूर्ण रूपाचे, प्रत्येक अंगाचे सखोल ध्यान करणे. डोळे मिटून स्वामींच्या चरणांपासून सुरुवात करून त्यांची वाघनखं, त्यांची कफनी, त्यांचे तेजाळलेले डोळे, त्यांची करुणामय मुद्रा आणि त्यांचा आशीर्वाद देणारा हात, या प्रत्येक भागावर मन एकाग्र करायचं. यामुळे तुमची एकाग्रता आणखी वाढते आणि तुम्ही त्या प्रतिमेशी पूर्णपणे एकरूप होता. आणि या ध्यानाच्या सर्वोच्च क्षणी एक अत्यंत सुंदर कल्पना करायला सांगितली आहे. मला वाटतं ती या साधनेचा परमोच्च बिंदू आहे. हो, ती कल्पना आहे मानसिक स्पर्शाची. कल्पना करायची आहे की स्वामी स्वतः आपल्या डोक्यावर आणि दोन्ही खांद्यांवर हात ठेवून आपल्याला आशीर्वाद देत आहेत. फक्त त्यांना पाहणं नाही, तर त्यांच्या आश्वासक स्पर्शाची अनुभूती घेणं. माफ करा, पण मी इथे तुम्हाला थांबवत आहे. मानसिक स्पर्श ही कल्पनाच खूप विलक्षण आहे. आपण ध्यानाला सहसा एक दृक किंवा श्राव्य अनुभव समजतो, पण इथे स्पर्शाची भावना आणली आहे. ही तर खूपच प्रगत आणि अत्यंत वैयक्तिक पातळीवरची गोष्ट झाली. अगदी. आणि लेखनात म्हटलंय की हा मानसिक स्पर्श अत्यंत प्रभावी ठरू शकतो. तो आपल्या अंतर्मनातील थकवा, भ्रम आणि दैन्य नष्ट करून जीवनात स्थैर्य आणू शकतो.
हा टप्पा म्हणजे त्या साधनेच्या फळाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा आहे. इथे भक्त आणि आराध्य यांच्यातील अंतर जवळजवळ नाहीसं होतं. एकत्वाचा अनुभव येतो. ही कल्पना उपासनेला एक वेगळ्याच भावनिक उंचीवर नेते. अप्रतिम. आणि आत्ता आपण या पूजेच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. समारोप, कृतज्ञता आणि विसर्जन. आता विसर्जन या शब्दाने माझ्या मनात एक प्रश्न उभा राहतो. आपण गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करतो, म्हणजे तिला निरोप देतो. इथेही तसंच काही आहे का? नाही, अजिबात नाही. आणि हाच या साधनेतील शेवटचा पण अत्यंत महत्वाचा विचार आहे. इथे विसर्जन या शब्दाचा अर्थ पूर्णपणे उलटा आहे. इथे देवतेला निरोप द्यायचा नाही, तर तिला आपल्यातच सामावून घ्यायचं आहे. म्हणजे काय करायचं नक्की? पूजा संपवताना आधी मनानेच स्वामींप्रती कृतज्ञता व्यक्त करायची. एक छोटी प्रार्थना करायची, स्वामी, माझ्या या मानसपूजेचा कृपापूर्वक स्वीकार करा आणि माझ्या अज्ञानावर मात करण्याची शक्ती मला द्या. आणि त्यानंतर अशी कल्पना करायची की स्वामींचे ते तेजस्वी रूप हळूहळू लहान होऊन आपल्याच हृदयात विलीन होत आहे. अरे वा! म्हणजे स्वामी आता बाहेर कुठे नाहीत, तर ते आपल्या आतच आहेत ही भावना दृढ करायची. पूजा बाहेरून आत आली आणि शेवटी आतच विलीन झाली. अगदी बरोबर. यामागचा उद्देश हा आहे की पूजेचा तो प्रभाव, ती शांतता, तो आशीर्वाद, तो फक्त पूजेपुरता मर्यादित न राहता दिवसभर आपल्या सोबत राहावा. पूजा संपली तरी स्वामी आपल्या हृदयातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ही जाणीव कायम राहावी. देव बाहेर मंदिरात शोधण्याआधी तो आपल्या आत शोधावा, हेच हे तत्वज्ञान सांगतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? मानसपूजा ही एक अशी साधना आहे जिथे बाह्य विधींपेक्षा तुमच्या भावनिक सत्यतेला, तुमच्या आंतरिक प्रामाणिकपणाला महत्त्व आहे. यात कल्पनाशक्ती हे एक साधन आहे, स्थिर मन हे अर्धे यश आहे, आणि स्वामींच्या नामस्मरणात आणि रूपात विलीन होणे हेच अंतिम फळ आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही पूजा आपल्याला शिकवते की प्रत्येक बाह्य कर्मकांडामागे गहन मानसिक आणि भावनिक प्रक्रिया असू शकते. ती आपल्याला भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आत डोकावून बघायला शिकवते. या संपूर्ण प्रक्रियेत आपण पाहिलं की पूजेतील प्रत्येक बाह्य वस्तू एका आंतरिक भावनेचे किंवा आत्मसुधारणेच्या कृतीचे प्रतीक बनू शकते. फूल म्हणजे कृतज्ञता, धूप म्हणजे नकारात्मकतेचा त्याग, आणि नैवेद्य म्हणजे शुद्ध मन. हो, आणि हेच या साधनेचं सौंदर्य आहे. यावर विचार करण्यासारखा एक प्रश्न माझ्या मनात येतोय. जर पूजेसारख्या धार्मिक कृतीला अशा प्रकारे एका उच्च भावनिक आणि मानसिक पातळीवर नेता येत असेल, तर आपल्या दैनंदिन जीवनातील इतर कोणती सामान्य कामं, ज्यांना आपण कदाचित क्षुल्लक समजतो, ती अशाच प्रकारे एका उन्नत आणि अर्थपूर्ण अनुभवात बदली जाऊ शकतात.